हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आपण बनवणार आहोत झणझणीत अशी बटाट्याची भाजी. तर चला रेसिपी बघूयात. हॅलो गाईज, आता आपण हे 4 आलू घेतले आहेत. आता हे शिजवून घेऊयात. आलू नेहमी कट करून टाकावेत म्हणजे पटकन शिजतात. तर आता आपण 2 कांदे, 4 मिरच्या, 1 टोमॅटो, थोडीशी कोथिंबीर घेतली. आता आपण हे कट करून घेऊ. तर आता टोमॅटो, कांदा, 4 मिरच्या आणि कोथिंबीर वॉश करून कट करून घेतली आहे आणि आलू पण बॉईल झाले आहेत. बॉईल करून कट करून घेतले आहे. आता आपण कढई ठेवली आहे आणि इथं थोडं गरम पाणी करून घेतलं आहे. तापत आलंय, जिरं टाकायचं आहे, कांदा टाकायचा आहे, मिरची टाकायची आहे, चांगलं फ्राय होऊ द्यायचं आहे. थोडंसं ब्राऊन होऊन द्यायचा कांदा. मग आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे. कांदा मिरची आता फ्राय होत आले. आता आपण आलं लसणाची थोडीशी पेस्ट टाकू. टोमॅटो टाकूयात आता थोडंसं सॉल्ट टाकायचं आहे. आता इथं आपण थोडंसं चवीनुसार सॉल्ट टाकूयात. लाल तिखट टाकायचं आहे, हळद टाकायची आहे, धने पावडर टाकायची आहे. आता हे मस्त छान फ्राय होऊ द्यायचं. मीठ थोडं कमी होतं म्हणून मी अजून मीठ थोडं टाकते याच्यात. तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ टाकू शकता. आता याच्यात आपण थोडंसं पाणी टाकूयात, गरम केलेलं पाणी. आता हे सॉफ्ट होऊ द्यायचं आहे. थोडंसं फ्राय झाल्यावर आपण आलू टाकूया. आता छान अशी तरी आली आहे. आता आपण थोडीशी कोथिंबीर घालूयात. आता आलू टाकायचं आहे. अशी झणझणीत बटाट्याची भाजी. आता ह्याच्यात थोडंसं गरम पाणी ॲड करायचं आहे. गरम पाणी ॲड करायचं आहे आणि अजून परत थोडीशी कोथिंबीर घालायची आहे वरून. आता याला थोडंसं 5 मिनटं कमी गॅसवर होऊ द्यायचं आहे, मीडियम फ्लेमवर. खूप छान अशी आलूची भाजी 5 मिनिटात रेडी होईल. झणझणीत अशी ग्रेव्हीवाली भाजी इथं रेडी झाली आहे. आता तुम्ही याला सर्व करू शकता. तेल तापायला ठेवलं. आता पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत.
तर गाईज इथं आपली आलू तरीची भाजी आणि पुरी रेडी झाली आहे. तर तुम्हाला आवडली असेल तर नक्की एकदा तुम्हीही बनवून बघा. आलूची भाजी आवडली असेल तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.